हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दिस व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्सची रिव्हिजन करणार आहे. तर स्टार्टिंग करू आर्थिक नियोजनपासून. ठीक आहे, इकॉनॉमिक प्लॅनिंग कशी होती इंडियाची. तर इथं काही पॉईंट्स मी लिहिलेले ते महत्त्वाचे आणि त्या सिक्वेन्स वाईजच आपण जाणार आहे. सो 15 मार्च 1950 इथे नियोजन आयोगाची स्थापना झालेली आहे आणि 1 एप्रिल 1951 नियोजनाची सुरुवात झाली. म्हणजे नियोजन आयोगाची स्थापना झाली 1950मध्ये, 15 मार्च 1950ला आणि 1 एप्रिल 1951 नियोजनाची सुरुवात झाली. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट इथं नोट डाऊन करायचं आहे की 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या ऐवजी, ठीक आहे, त्याच्या जागेवरती आपण नीती आयोगाची स्थापना केली आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ठीक आहे, नीती NITI नीती आयोगाची स्थापना 2015. आता जे नियोजन आयोगाची स्थापना आणि नियोजनाची सुरुवात, त्याची उद्दिष्टे काय होती तर आपल्याला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय तिघांमध्ये तिघांची वाढ गरजेची होती इंडिपेंडन्स नंतर. तर नियोजनाचे प्रकार कोणते आपण हेडिंग आणि थोडं डिस्क्रिप्शन असं बघू. आदेशाद्वारे नियोजन म्हणजे कम्प्लिटली हे गव्हर्मेंट अंडर असतं आणि हिच्यामध्ये मार्केट इकॉनॉमी नसते. गव्हर्मेंट जसं डायरेक्ट करेल तसं प्लॅनिंग होती. प्रलोभनाद्वारे म्हणजे एक टाईप ऑफ त्यांना टार्गेट दिलं जातं. ठीक आहे, प्लॅनिंग करतो आपण आणि तसे टार्गेट्स देऊन गव्हर्मेंट ते पूर्ण करून घेते. म्हणजे मार्केट इकॉनॉमीमध्ये गव्हर्मेंटचा कंट्रोल तिथं असतो. आणि सूचक नियोजन म्हणजे इंडिकेटिव्ह प्लॅनिंग, जसं फ्रान्समध्ये होतं. तर तिथे सरकार प्रायव्हेट सेक्टरकडून कंट्रोल करून सर्व गोष्टी करून घेते. ठीक आहे, म्हणजे त्याला सूचक नियोजन म्हणतात. मग प्रकारे वित्तीय नियोजन आणि भौतिक. ठीक आहे, वित्तीय नियोजन म्हणजे जेवढे पण आपल्याकडे रिसोर्सेस आहेत ते सर्व पैशाच्या स्वरूपात, वित्ताच्या स्वरूपात डिस्ट्रीब्यूट करायचं. आणि भौतिक नियोजन म्हणजे रिसोर्सेस आहे तसे जिथं गरजेचे तसे समप्रमाणात पण फिजिकल डिस्ट्रीब्युशन होतं. दीर्घकालीन नियोजन म्हणजे त्याच्यामध्ये जास्त वेळेसाठी ते नियोजन असतं. मग मे बी ते सुरुवातीला त्याच्यामध्ये 10 वर्षांचं असतं, 15 वर्षांचं असतं, मग 20 वर्षांचं, मग 25 वर्षांचं, असं सिक्वेन्स वाईज चाललं जातं. सुरुवातीचं जे 15 वर्षांचं आहे ते पण ॲक्च्युली डायरेक्ट असं नसतं. ते जे 4, 5 किंवा 6 असा छोट्या छोट्या पार्ट्समध्ये ते डिवाईड केलेलं असतं आणि मग कंटिन्युएशनमध्ये ते करता येतं. जे कमी वेळात आपल्याला अचीव नाही करता येणार आहे, अल्प कालावधीत नाही आपल्याला ते साध्य होणार आहे, असे मग आपण दीर्घकालीनमध्ये धरतो. असे टार्गेट्स आपण दीर्घकालीन योजनेमध्ये धरतो. किंवा जे पंचवार्षिक योजना, जे 5 इयर प्लॅनिंग आपण करतो, ते पण त्याचा एक पार्ट असू शकतो. त्याच्यानंतर मग दीर्घकालीनमध्ये एक आपण असं म्हणू शकतो की ते रिजनल आणि सेक्टर 2 डिव्हिजन असतात. रिजन म्हणजे एका रिजनमध्ये डेव्हलपमेंट, सेक्टर फक्त एका सेक्टरशी रिलेटेड दीर्घकालीन डेव्हलपमेंट. आणि वार्षिक योजना म्हणजे ज्या फक्त एका वर्षाच्या असतात, त्या वार्षिक योजना पंचवार्षिक योजनेमध्ये पण आपण घेऊ शकतो. म्हणजे पंचवार्षिक योजनामध्ये डिव्हिजन्स केले तर वार्षिक योजना आपल्याला मिळतील. पूर्णत्ववादी नियोजन. पूर्णत्ववादी नियोजन म्हणजे काय की सेंट्रल ऑथॉरिटी करून सर्व कंट्रोल होतं. ठीक आहे, सेंट्रल ऑथॉरिटी करून सर्व कंट्रोल होतं. मग ज्याच्यामध्ये आपण आदेशाद्वारे नियोजन जे होतं ते तसं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, म्हणजे पूर्णपणे नियंत्रण केलं जातं सर्व गोष्टींचं, जे पण डिस्ट्रीब्युशन वगैरे असेल रिसोर्सेसचं. लोकशाहीवादी नियोजन म्हणजे इथं आपण डेमोक्रेटिक प्लॅनिंग म्हणतो याला. इथं लोकशाही राज्यपद्धतीने करतो आहे आपण. म्हणजे प्रत्येक टप्प्यांवरती आपण लोकांच्या, विविध संस्थांच्या, या सर्वांना आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो आहे. जसं पूर्णत्ववादी म्हणजे फक्त केंद्रीय सेंट्रल ऑथॉरिटीचं त्याच्यावरती कंट्रोल होता. सेंट्रल ऑथॉरिटी हीच एक ॲपेक्स बॉडी, म्हणजे सर्वात मेन हाय कंट्रोल, सर्वोच्च संस्था असं नाही असणार इथे डेमोक्रेटिक प्लॅनिंग लोकशाहीवादी नियोजनमध्ये. नेक्स्ट आहे रोलिंग टाईप ऑफ प्लॅनवरून रोलिंग प्लॅन अँड फिक्स प्लॅन. ठीक आहे, म्हणजे नियोजन करताना रोलिंग प्लॅन केलं जातं. रोलिंग प्लॅनमध्ये आपण प्रत्येक वर्षी एक योजना अशा
म्हणजे प्रत्येक वर्षी एक योजना तयार करतो आणि मग नंतर त्याला कंटिन्युएशनमध्ये असतं. म्हणजे पहिली योजना दुसरीचा पार्ट, दुसरी तिसरीचा पार्ट. पहिली योजना जी आहे ती वार्षिक असेल, मग दुसरी जी आहे ती 3 किंवा 4 वर्षांच्या मध्यम कालावधीची आणि तिसरी जी आहे ती मग ती 10, 15 किंवा 20 अशा दीर्घ कालावधीची. रोलिंग प्लॅन म्हणजे पहिली, दुसरी, दुसरी, तिसरीमध्ये असं चालू असतं. कायमस्वरूपी स्वरूप असतं योजनेला आणि संपत नाही, म्हणजे कायमस्वरूपी आहे. पहिली एक वार्षिकची, मग मधली जो मिडल आहे तो 3 किंवा 4 वर्षाचा, 3, 4 किंवा 5 वर्षाचा आणि मग मध्यमकालीन योजना संपली की जी दीर्घकालीन आहे ती 10, 15, 20ची आणि मग हे एकमेकांमध्ये मर्ज होत राहतात, कंटिन्युएशनमध्ये चालू राहतं. फिक्स्ड म्हणजे जेवढं फिक्स्ड आहे, ज्याच्यामध्ये जर पंचवार्षिक आहे तर पंचवार्षिक योजना तेवढ्याच निश्चित कालावधीसाठीच योजना आपल्याला तयार करायचं आहे आणि मग त्याचे तेवढे टार्गेट ठरवूनच त्या केल्या जातात. त्याचे टार्गेट्स बदलत नाही. रोलिंगमध्ये टार्गेट्स आपण चेंज करू शकतो. सेंट्रलाइज प्लॅनिंग आणि डिसेंट्रलाइज प्लॅनिंग. सेंट्रलाइज प्लॅनिंगमध्ये पूर्ण प्लॅनिंग जी आहे ती एकाच ऑथॉरिटीच्या अंडर येते, म्हणजे सेंट्रलाइज्ड आहे. डिसेंट्रलाइज म्हणजे काय की प्लॅनिंग करून दिली जाते, म्हणजे प्लॅनिंग केल्यानंतर ते इम्प्लिमेंट जे ते लोअर लेवलकडून पण केलं जातं. ओके, म्हणजे त्याचं प्लॅनिंग सेंट्रल ऑथॉरिटी करेल आणि मग आपण वेगळ्या रिजनल गव्हर्मेंटशी डिस्कस करून ही प्लॅनिंग केलेली असेल. म्हणजे याच्यामध्ये आपण स्टेट्स घेणं, डिस्ट्रिक्ट घेणं, म्हणजे फक्त सेंट्रल नाही प्लॅनिंग करत, डिस्कशन करून त्याला डिसेंट्रलाइज म्हणतो आपण. ओके, देन मग नियोजनाची प्रक्रिया, म्हणजे नियोजन कसं करावं ते सगळ्यात पहिले आढावा घेतला जातो. आपल्याकडे किती रिसोर्सेस आहे यांचा आढावा घेतला जातो. कुठं किती गरज आहे, सर्वांचं बॅलन्स करणं गरजेचं आहे. कुठं किती प्रमाणात त्या रिसोर्सेसला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे हे आढावामध्ये येतं. निश्चित उद्दिष्टे म्हणजे की आपल्याला कोणत्या सेक्टरला किती डेव्हलप करायचं, टार्गेट ठेवावं लागतं आणि ते टार्गेट्स रिअलिस्टिक असले पाहिजे, म्हणजे एकदम जास्त पण महत्त्वाकांक्षी असून ते चालत नाही. नेक्स्ट मग थर्ड येतं वितरण, म्हणजे अलोकेशन. टार्गेट डिस्ट्रीब्यूट केले, कोणत्या सेक्टरला किती आपल्याला डेव्हलप करायचं हे सर्व टार्गेट ठेवल्यानंतर कोणत्या क्षेत्राला किती द्यायचं, मग ही रिसोर्सेस डिवाईड केले जातात, अलोकेट केले जातात. मग त्याच्यानंतर केली जाते ती अंमलबजावणी, म्हणजे जे आपण प्लॅनिंग केलेलं आहे आता ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण सेंट्रल आणि स्टेट दोघांमध्ये ती इम्प्लिमेंट करतो. मग येतो मिड टर्म रिव्ह्यू. ती म्हणजे जी योजना आहे तिचा रिव्ह्यू घेतला जातो. 1-2-2.5 वर्षांनंतर रिव्ह्यू घेतला जातो की तिच्यामध्ये काय चुका होत आहेत, किती डेव्हलपमेंट होते, किती ती पॉझिटिव्हली वर्क करते, किती नाही वर्क करते, सर्व गोष्टींचं तिच्यामध्ये एक्झामिनेशन केलं जातं. काय चेंजेस केले पाहिजे आपण पुढे, टार्गेट सेट चेंज करायचं आहे का, टार्गेट पुढे ढकलायचं आहे का, या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि मग पुनर्नियोजन म्हणजे रिस्ट्रक्चर, आपल्याला बदल करता येतात. कारण प्रत्येक रिसोर्सेस चेंज होत राहतात, अवेलेबिलिटी त्यांची वाढते, कमी होते, त्याच्यामुळे आपण रिस्ट्रक्शन पण करू शकतो. म्हणजे पहिले आपण आढावा घेतो किती आपल्याकडे रिसोर्सेस, उद्दिष्ट ठरवतो, मग त्याला डिस्ट्रीब्यूट करतो, त्याच्या रिक्वायरमेंटनुसार, आपल्या देशाच्या रिक्वायरमेंटनुसार इम्प्लिमेंट करतो. मिड टर्म रिव्ह्यू घेणं गरजेचं असतं आणि मग तसं रिस्ट्रक्चर पण करता येतं. आणखीन एक महत्त्वाचं की इंडियन इकॉनॉमीला आपण ड्युअल इकॉनॉमी असं पण म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये आपण ट्रॅडिशनल सिस्टीम आणि नवीन मॉडर्न जे सिस्टीम आहे दोघांचा यूज करतो, म्हणून त्याला ड्युअल इकॉनॉमी घेतलं जातं. आणि मग सर्व 4 सेक्टर्स, गव्हर्मेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, जॉईंट सेक्टर आणि कॉपरेटिव्ह सेक्टर, या सर्वांचं बॅलन्स करून आपली इकॉनॉमी आपण रन करतो.